नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या म्हणजेच ऑनलाईन ऑफिसर अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर सगळ्या महिला वर्गासाठी खूप 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 मोठ्या आनंदाची काय असणार आहे तर बातमी असणार आहे ती की अशी की अंगणवाडी पदभरती 2026 याचं नवीन अपडेट आलेलं आहे, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने जी काही जाहिरात आहे ही जाहिरात या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। जाहिरात आलेली आहे 1,00,000 अंगणवाडी काय असणार आहे बघा, तर पदभरती या ठिकाणी अंगणवाडीमध्ये केली जाणार आहे। मग यामध्ये कोणत्या पदांचा समावेश असणार आहे, त्याचबरोबर कशा पद्धतीने या ठिकाणी काय केली जाणार आहे तर पदभरती केली जाणार आहे, या संबंधीची संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। चला तर मग बघा काय सांगितलं जातं तर अंगणवाडी पदभरती 2026 न्यू अपडेट जाहिरात आली। ओके, बघा तत्पूर्वी आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती खास मान्सून ऑफर सेल चालू असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही कोणतीही बॅच अवघ्या 1100 रुपयांमध्ये संपूर्ण वर्षभरासाठी काय करू शकताय, जॉईन करू शकताय। आणि ही जी काय ऑफर आहे ही फक्त आणि फक्त 20 जुलै पर्यंत मर्यादित असणार आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या पोस्टचा समावेश सांगितला जातो, जसं की अंगणवाडी सुपरवायझर असेल, एएनएम, जीएनएम असेल, स्टाफ नर्स असेल, त्याचबरोबर लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन्स असेल, औषध निर्माता बॅच, जलसंपदा बॅच असेल, नगर परिषद, एफडीए, आदिवासी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, फार्मासिस्ट असेल, तलाठी भरती, टीईटी टेट असेल, त्याचबरोबर स्वच्छता निरीक्षक, एमपीडब्ल्यू, पशुसंवर्धन पदभरती, एलएसओ आणि महिला आणि बाल विकास अशा वेगवेगळ्या पोस्टचा याच्यामध्ये काय करण्यात आले असणार तर समावेश करण्यात आलेले असणार आहे। या ठिकाणी आपल्या अकॅडमीमध्ये आपण जे काही लेक्चर्स प्रोव्हाइड करतो जे कशाच्या फॉर्मॅटमध्ये असणार, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये असणार आहे, जेणेकरून जर का तुमचं लाईव्ह लेक्चर तुम्हाला अटेंड करता आलं नाही तर ते तुम्ही या ठिकाणी रेकॉर्डेड स्वरूपामध्ये पाहू शकताय। इव्हन दो ते तुम्ही डाउनलोड करू शकता आणि मल्टिपल टाइम कितीही वेळा या ठिकाणी ते पाहू शकताय। ऍप्लिकेशन मधील ई बुक्स याच्याद्वारे तुमच्यापर्यंत काय केलं जातं तर नोट्स सर्क्युलेट केले जातात, तुम्ही त्या वाचून स्वतःच्या शॉर्ट नोट मेक करू शकताय। शिवाय तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग असणार जे की तुम्हाला वेळच्या वेळी योग्य त्या पद्धतीने मार्गदर्शन करतात, योग्य त्या पद्धतीनं काय करतात तर सुचावा देतात। त्याचबरोबर वीकेंडचे जे काही शेवटचे 2 ते 3 दिवस असतात, शुक्रवार शनिवार वगैरे, तर या ठिकाणी आपण पीवायक्यू किंवा तत्सम लेवलची क्वेश्चन सिरीज काय करून घेतो तर सोडवून घेतो, त्याचबरोबर त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा त्याच ठिकाणी दिलं जातं। अशा या क्वेश्चन पत्रिकेच्या सहभागामध्ये तुमचा सुद्धा सहभाग असू शकणार आहे। त्याचबरोबर लक्षात ठेवायचं आहे, जर का तुम्हाला ह्या बॅचेस एनरोल करायचे असतील ते पण संपूर्ण एका वर्षाकरता तर फक्त आणि फक्त 1100 रुपयांमध्ये तुम्ही हा मान्सून सेल काय करू शकताय तर जॉईन करू शकताय। ओके, चला अशीच जी काय असणारी बॅचेस आहेत ह्या बॅचेस मध्ये काय करू शकता तुम्ही एनरोल होण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि आजच बॅच जॉईनिंग करून घेऊ शकता। बघा, अंगणवाडी सेविका व मदतनीस मेगा भरतीची जाहिरात सध्या आलेली असणार आहे। ओके, महाराष्ट्र महिला व बाल विकास विभागाने सुमारे 8,660 अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या भरतीचे वेळापत्रक जाहीर केलेले आहे। इच्छुकांकडून थेट या ठिकाणी अर्ज मागून घेतले जात आहे। महिला व बाल विकास विभागाने राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस भरतीचे वेळापत्रक जाहीर केलेले असून विविध जिल्ह्यांमध्ये मेगा भरतीची प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। इच्छुकांनी संबंधित जिल्ह्याच्या काय असणार बघा, वुमन्स अँड चाइल्ड डेव्हलपमेंट विभाग म्हणजेच काय असणार आहे महिला आणि बाल कल्याण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरती वेळोवेळी याबाबतची काय असणार माहिती पाहणं गरजेचं असणार आहे। अंगणवाडी भरतीची ठळक माहिती काय सांगितली जाते बघा, पदाचे स्वरूप अंगणवाडी सेविका आणि त्याचबरोबर अंगणवाडी मदतनीस असणार आहेत। एकूण पदे राज्यातील जवळपास 1,10,000 अंगणवाड्यांमध्ये तब्बल 10,000 पेक्षा जास्त रिक्त पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहे। जाहिरात व अर्ज प्रक्रिया विविध जिल्ह्यांमध्ये ही भरतीची प्रक्रिया सध्या सुरू झालेली आहे। ओके, अर्ज करण्याची तारीख वगैरे या ठिकाणी आलेली आहे। उमेदवारांकडून हे अर्ज मागवून घेतले जाणार आहेत, ऑफलाईन पद्धतीने असणार आहेत। पात्रता महिला उमेदवार किमान या ठिकाणी 12वी आणि 10वी पास असणावेत किमान कोणत्या तरी इतर पदांसाठी। यामध्ये बघा अंगणवाडी मदतनीस पात्रता बघतोय बघा, अंगणवाडी मदतनीस याच्यासाठी किमान 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे, 12वी उत्तीर्ण असेल तरी चालेल। ओके, त्याचबरोबर उमेदवारांना मराठी भाषेचे ज्ञान असावे। ओके, अंगणवाडी सेविका पद जे काय असणार आहे या सेविका पदासाठी अंगणवाडी सेविका पद या सेविका पदासाठी लक्षात ठेवायचं आहे 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे।
12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. कोणत्याही शाखेतून 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. या ठिकाणी उमेदवारांना मराठी भाषेचं ज्ञान येणं गरजेचं असणार आहे. वेल नोन नॉलेज असलं पाहिजे. वयोमर्यादा सर्वसाधारणपणे उमेदवारांचे वय 18 ते 38 किंवा 35 वर्षादरम्यान असावे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेमध्ये शिथिलता असणार आहे. मानधन तपशील अंगणवाडी सेविका दरमहा 13,000 रुपये तर अंगणवाडी मदतनीस दरमहा 7,500 एवढा त्यांना काय दिलं जाणार आहे, मानधन दिलं जाणार आहे. आवश्यक किती कागदपत्रे बघा कोणती सांगितली जातात या ठिकाणी, तर अर्जासोबत खालील कागदपत्रांची साक्षांकित जी काय असणार प्रत असणार आहे ही प्रत जोडणे बंधनकारक आहे. पहिला कागद असणार आहे शैक्षणिक पात्रता, 12वी उत्तीर्ण गुणपत्रक आणि बोर्ड प्रमाणपत्र. ओके, वयाचा पुरावा, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला, रहिवासी पुरावा, उमेदवार ज्या गावाचा रहिवासी किंवा प्रभागाचा रहिवासी आहे तेथील अंगणवाडीसाठी अर्ज करत आहे तेथील स्थानिक रहिवासी असणे अनिवार्य आहे. त्याच्यासाठी त्याचं रेशन कार्ड, आधार कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र जोडावे. त्याचबरोबर जातीचे प्रमाणपत्र, जातीच्या प्रमाणपत्रामध्ये मागासवर्गीय प्रवर्गातून अर्ज करत असल्यास जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर स्वयं घोषणापत्र विहित नमुन्यात भरलेले प्रतिज्ञापत्र असावं. इतर प्रमाणपत्रे जसे की विधवा, परितक्त्या असतील किंवा अनाथ महिला असल्यास संबंधित अधिकृत प्रमाणपत्र. राज्यस्तरीय अधिकृत वेळापत्रक या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे. टाइम टेबल जे काही मिळालेलं आहे ते बघा, शासनाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार भरतीचे टप्पे खालील प्रमाणे आहेत. सगळ्यात अगोदर फॉर्म भरण्याची तारीख लक्षात ठेवायची आहे. जे काही तुम्ही अर्ज करणार आहेत हे अर्ज 20 जुलै पासून चालू होतील ते 31 जुलै पर्यंत तुम्हाला या ठिकाणी फॉर्म जमा करायचे आहेत. रिक्त पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज स्वीकारले जातील. 3 ते 7 ऑगस्ट या कालावधीमध्ये प्राप्त अर्जांची छाननी करून प्राथमिक यादी या ठिकाणी तयार केली जाईल. 10 ते 12 ऑगस्ट या ठिकाणी पडताळणी सुरू होईल. कायच नाही तर पडताळणी समितीद्वारे गुणवत्ता यादी म्हणजेच मेरिट लिस्ट लावली जाईल, मेरिट लिस्ट तपासली जाईल. 13 ते 26 ऑगस्ट 2026 बघा, 13 ते 26 ऑगस्ट 2026 प्राथमिक यादीवर हरकती व आक्षेप नोंदवणे. 27 ऑगस्ट 2026 अंतिम निवड झालेल्या महिला उमेदवारांना नियुक्ती प्रमाणपत्र देणे. टीप, काही जिल्ह्यांमध्ये जसे की लातूर, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर येथील स्थानिक गरजेनुसार प्रक्रिया जुलैच्या सुरुवातीपासूनच सुरू करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यानुसार रिक्त जागांची उदाहरणं चालू आहेत. यामध्ये राज्यात 1,10,664 अंगणवाड्यांमधील रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. सध्या खालील जिल्ह्यांच्या मोठ्या जाहिराती प्रसिद्ध होत आहेत, ज्याच्यामध्ये सोलापूर जिल्हा 176 जागा असणार, ज्याच्यामध्ये 61 सेविका आणि 115 मदतनीस आहेत. लातूर जिल्हा 194 जागा, ज्याच्यामध्ये 13 बाल विकास प्रकल्पांतर्गत भरल्या जाणार आहेत. आणि अहिल्यानगर व सांगली स्थानिक बाल विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. निवड पद्धती, कोणत्याही प्रकारची एक्झाम या ठिकाणी घेण्यात येणार नाही. कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा तसेच कोणत्याही प्रकारची मुलाखत सुद्धा या ठिकाणी घेतली जाणार नाही. गुणवत्ता यादी उमेदवारांची निवड केवळ त्यांच्या 12वीच्या गुणांच्या टक्केवारीवरतीच केली जाईल. हायर शैक्षणिक पात्रता असल्यास त्याचे गुणपत्र जोडणे फायदेशीर ठरेल. पदोन्नती बघा, पहिल्या टप्प्यात सध्या कार्यरत असलेल्या पात्र मदतनीस ज्या काही असणार या मदतनीसांना सेवा ज्येष्ठतेनुसार सेविका या पदावरती काय केलं जाईल तर ढकललं जाईल, बढती केली जाईल त्यांची. ओके, आणि त्याच्याच बरोबर काय असणार आहे त्यानंतर उर्वरित जागा थेट भरल्या जातील. जर का तुम्हाला ही माहिती नव्हती आणि त्याचबरोबर या अपडेट बरोबर तुम्हाला जर काही माहिती समजली असाल आणि तुम्ही सतर्क आणि जागृत असाल तर लवकरात लवकर या ठिकाणी काय करायचे आहे तर कोणतीही बॅच तुमच्या इच्छेप्रमाणे असेल किंवा कोणत्याही तुमच्या स्वप्नपत्तीनुसार असेल किंवा तुमची जी काही ध्येय असणार आहे ध्येयानुसार कोणतीही बॅच तुम्ही या ठिकाणी जॉईनिंग करू शकता. आणि त्याचबरोबर असेच काय नाही नवनवीन अपडेट असेल हे घेऊन आपण पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.